हाय नमस्कार मित्रांनो, कसं काय सर्वजण बरे आहेत का? तर मित्रांनो, जसं की मी परवा एक व्हिडिओ बनवला होता बघा, की आपल्याला एका महिन्यामध्ये 5,000 सबस्क्रायबर करायचे आहेत आणि असं आपल्याला चॅलेंज दिले. घरातल्या सगळ्याच माणसांनी आपल्याला सांगितलं होतं एका महिन्यात तुझे 5,000 सबस्क्रायबर होतील का? तर तसं काय मला वाटत नाही बघा, एका महिन्यात काय 5,000 सबस्क्रायबर होतील असं मला काय वाटत नाही. आणि राहिली गोष्ट तर मला अशा बऱ्याच काही कमेंट आपल्या भावांच्या बहिणींच्या येते त्या. तर त्याच्यामध्ये काय म्हणते ते की दादा तुमचं गाव कोणतं, ताईचं नाव काय, तुमचं नाव काय. तर माझं नाव पप्पू खांडेकर, हिचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, सुरेखा सुरेखा खांडेकर. माझं नाव पप्पू खांडेकर, आमचं गाव सावे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर असं आमचं गाव आहे. तर म्हणजे कसं माहिती आहे का मित्रांनो, आता कमेंट करणारी काय आपलं पब्लिक काय आपलं फॅमिली काय एक नाही, की आपली ऑल फॅमिली यूट्यूबचे करते कमेंट, की ज्यांना कोणाला माहीत नाही ते कमेंट करते. पण आपल्याला काय वाटतं मला की तेच तेच कोणतर करत असतील कमेंट, पण असं काय मला वाटत नाही की एकच व्यक्ती कमेंट सारखा सारखा करत असेल. की वेगवेगळी माणसं, वेगवेगळे आपली माणसं, फॅमिली, बहिणी भाऊ सगळं करते ती. तर त्या आपल्या बहिणींनी भावाने एक काम करायला पाहिजे की पाठीमागचं जे आपलं जे व्हिडिओ आहेत ना, माझं जुनं म्हणजे तर मी प्रत्येक दिवसाला एक व्हिडिओ टाकतोय. तर पाठीमागचे व्हिडिओ माझ्या बहिणींनी भावांनी बघायला पाहिजे, आजोबांनी आजींनी कोणी जे माझ्या बघतात ना, 60-65 वयाची माणसं पण बघतात, 18 ते 25 वय बघते ते, 13 पासून पण बघते ते, पूर्ण 60-65 वयापर्यंत बघते ते. 5 वर्षापासून सॉरी 13 वर्षापासून 65 वयापर्यंत बघते ते. तर मला असं वाटतंय त्यांनी पाठीमागची व्हिडिओ बघितली पाहिजे ते, आणि बघितल्यावर मग त्यांना पूर्ण माझा स्वभाव, परत ना आमच्या घरगुती फॅमिली ब्लॉग हे ते व्हिडिओ ते बघतील. मग त्यांना कळेल की बाबा हा चॅनल कसा आहे आणि कसं त्याला सबस्क्राईब करावं का नको ही ते समजेल त्यांना. तर अजून एक गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो तुम्हाला, की ह्या 2 ते 3 दिवसामध्ये असा विषय झाला आहे की आमच्या घरात लाईटीचा जरा जास्त प्रॉब्लेम आला आहे. लाईटच नाही. ती मी आपल्या जवळच्याच मित्राच्या घरी जाऊन मोबाईल चार्जिंग लावतोय आणि तिथे चार्जिंग झाला का मग ते व्हिडिओ अपलोड करायचं असं रुटीन चालू आहे. मग त्याच्यामुळं असं व्हायला लागलं आहे, व्हिडिओ टायमिंगवर पडत नाही आणि मग त्याचं ते व्ह्यूज पूर्ण डाऊन झाले त्या 2-3 दिवसात. मग ही माझी चुकी आहे, तुमचं काय विषय नाही. तर आता अजून पण काय लाईटच नाही घरी. तर आता एक वायरमन बोलवला होता, तर त्यांनी लाईट वगैरे वरनंच पूर्ण बंद करायला लावून बघितलं. तर काय तर त्यांनी सांगितलं जे कनेक्शन मेन कनेक्शन असते तीच जळलं आहे. मग आता तात्या वायर आणायला गेले, तर आता वायर ज्यावेळेस आणतील तेव्हा मग त्यांना वायरमॅनला बोलवून वगैरे ती जोडीन जे कुठं जोडी वगैरे काय आहेत का बघून हे ती वायर जोडायची आणि मग लाईट येणार. मग आपल्या घरी आपण मोबाईल चार्जिंग करणार आणि मग वेळेवर व्हिडिओ अपलोड करणार. आणि जे तुम्हाला सांगतो हिला एक फ्लिपकार्टवरनं हे एक मागवलं होतं, तिचे काय गळ्यातलं असतं ते तिनंच मागवलं होतं. ते पण आज आलंय बघा, तुम्हाला दाखवतो तर ते तुम्हाला कसं वाटतंय बघ. पुढे बघा, ही फ्लिपकार्टवरनं असं मागवलंय. तर काय काय आहे काय नाही आपण बघूया. मी पण काय बघितलं नव्हतं, हिनं बघून हे ठेवलंय. कसं असतंय काय,
की मला पण काय माहित नाही कसं असतंय काय काय नीट जावी फुल बघा हे काय आता काय काढून दाखवत नाही परत ना हे काय मोठा डोंश आहे काय माहित नाही इकडा मोबाईल इकडा माझ्याकडे की मला नाही याचं काय आणि इकडं ते काय सगळं माझ्याकडे धरलं. हां ती काय सांगी गळ्यातलं आहे पण त्याला काय म्हणते ते गळ्यातलं की म्हण काय त्याला काय तर म्हणतील ते काय हार कनेक्टन काय 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 म्हणते कनेक्टन म्हणतो आपलं काय ते घंटन घंटन बेल्टेस काय काय असतं त्याला काय बरीच नाव असते ते हे काय घातलं त्या आधी मला सांग पहिला ते घंटन आहे. हा मग असं सांगे जरा काय लाजते हे काय ते हे घंटनच्या ते वरच चेन बारक गळ्यातलं. मग आता बघा ही आहे ना ही नकली आहे तर तुम्हाला सांगतो आपल्या गावाकडं ह्या एवढ्या हे नकली ह्याला किती पैसे घेते 500 रुपये 500 रुपये ते 700 रुपये एवढ्याला घेतला असता तर तुम्हाला सांगतो हे जे मागवलं आहे हे एवढं 150 रुपयात मागवलं आहे बघा चांगला आहे कसं काय कमेंट करून सांगा ठेव आणि आईला एक साडी मागवली ती साडी काय आता दाखवत नाही साडी उद्या बघू कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवतो साधू घेऊन उभा राहिलाय पण साडी आणली बर हो का ही साडी आणली आहे बघा मित्रांनो ही बी ही फ्लिपकार्टवरून मागवली आहे ही पण ह्याला डबल कलर आहे एक हिरवा आहे आणि ही दर घ्यायला दाखव माझा हात असा दुखायला लागला मोडायला लागल्यासारखं व्हायला लागला असा एक कलर आहे आणि आतला कलर दाखव किती राहते काय ती गळ्यातलं काय कोण घेऊन जात नाही येत नाही असा एक कलर आहे असा एक कलर आहे कधी मागवत नव्हतो पण आता बघावंच म्हणलं येते का नाही आणि लोकांच्या बऱ्याच अफवा पहिल्या असायच्या मागच्या 10-15 वर्षाखाली की पहिलं ते कुठलं तर ते टी व्हीवर ते असायचं काय तर ते त्या चॅनलचं नाव होतं बघा आणि त्या चॅनलवरनं ती म्हणायची ही नंबर घ्या आणि ह्याच्यावर ऑर्डर करा आणि येते म्हणजे काय जणाला ती त्यात साबणं हीच यायचे मग त्या भेटी पोटी बरीच लोक मग ती फ्लिपकार्टवरनं ही सुद्धा आता मागवायला भेट होते मग आता काय नाही 2-3-4 वर्षापासून धुरळा उठवून टाकलाय त्या तुम्हाला सांगतो त्या भावाच्या मुलीला एका मशीन पण मी मागवली होती तर ती सुद्धा तुम्हाला दाखवतो द्यायला चला मित्रांनो बाय बाय माझा हात लय दुखायला आलाय